इकडे याय ना ती. So let's go. So hello guys and welcome back to my YouTube channel. तर खूप दिवसांनी मी जे ते ब्लॉग चालू करतो कॉज आज येणार आहे किकी आणि दीदी आणि जीजू का लग्नासाठी येणार आहे. बट मिकीसाठी होळीचं खूप जास्त दीदीने जे ते प्रिपरेशन केलं आहे आणि भाभीनी पण केलं किकीसाठी. सो दुपारपर्यंत येतील ते. आत्ता वाजलेत 10:30. सो मी आत्ता जस्ट खाली आलो. आता जे रेग्युलर रूटने माझं वॉर्म वॉटर वगैरे ते मी सगळं पितो. दुपारपर्यंत येईल ती. मी तुम्हाला दाखवतो काय काय केलं. लहानपणी कधीच आपल्यासाठी असं कोणी केलं नाही आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे कॉज मी थोडंफार बघितलं होतं दीदीने काय काय घेतलं आहे त्यासाठी. तर आता मी तुम्हाला दुपारी दाखवेल काय काय आणलं आहे दीदीने मिकीसाठी. तर चला. त्यानंतर पिलं मी वॉर्म वॉटर जे माझं रेग्युलर रुटीनमध्ये होतं आणि सगळ्यांना खूप काय बनवलं मी दाखवेल. पण मी माझं डाएटचंच खाल्लं कॉज अजून 30 days झाले नाही आहेत. आणि मम्मीला मदत करत मी बनवले भजे सगळ्यांसाठी. अजून दीदीने ते आले नव्हते बट त्याच्या आधी सगळं प्रिपरेशन जे आहे ते डन केलं होतं आणि ते करून मी गेलो भैयाकडे. तर भैया बघत होता स्टॉक्स. तर खूप बिग बुल माणूस आहे. ए भैया देऊ नको रे. आयो ब्लॉग मध्ये असे ना भाग इकडे याय ना ती. मिकीला काय काय घेतलंय गोले मग. हे घेतली फुगे. कुठे कुठे दाखवून की चांगली पिचकारी जरा. बर ठीक आहे. हा पिचकारी ही बघ. तिचा शर्ट बर. हे आणि हातीचा हात चॉकलेट सँडविच. ही छोटी पिचकारी हा तर तिचा फर्स्ट होलीचा ड्रेस तिचा. छान गेला. सुंदर गेला. हा हे ड्रायफ्रुट्स आपल्याला होता थोडी. आणि ही पिचकारी खालची व्हायला ती बारबीची डायरेक्ट नळाला लावायची ती. सगळे बोलून फुगून. हा गाठी. घाटीपेक्षा ना. आणि हे किकीला ड्रेस आणला. आणि ड्रेसची चॉईस अगं अगं बदक बदक बदक. बटाट्याची भाजी वरण आणि हे पण आहे पिठलं पण आहे तिकडं. तिकडच आहे पप्पान पिठलं बनवलंय. हा आणि भजे बनवलेत मी. आणि भाभी होत्या गायब. चपात्या बनवल्यात भाभीनी. आणि ही काय खव्याची चपाती खवाची पोळी. वैष्णवी काय मदत करायली का वैष्णवी. कितीच बाई चांगली वैष्णवी. काय बघा अक्के हाय. ह्याला इथं त्यांनी हे छिद्र दिले. बघ इथून ह्या स्टिक मधून सगळं पाणी भरणार आणि पाणी भरलं ना त्या पाण्याच्या वेटने आपोआप गाठी इथं बांध लॉक होतं आणि फुगे बादली पडतात. परत ते असं नाही का सिंगल फुगा फुगत नव्हतं का लहानपणी. गोल्या तर लय करायचं लहानपणी. आदल्या दिवशी केलं तेवढंच काम होतं फक्त. तुझ्यासाठी सिंगल खालची फुगे हाताने भर याला. गोल्या आदल्या दिवशी रंगपंचमी सगळे फुगे फुगून नव्हता ठेवायचा. हा लहानपणी. आता ते डायरेक्ट फुगे फुगवायचे आलेत. पण लहानपणी कोण करत होतं ते.
हा सगळ्याचे फुगे कोण फुगवायचं आणि तिला नाही नाद होता रात्र आणि सगळ्यात उशिरा फुगे फोडायची ती सगळ्याच्या अंगावर मुरजून असलेली फुगे आतमध्ये हो कृतिका ए कृतिका बेबी बघ बेबी बेबी दाखवते बेबी दाखव काय गंमत जम्मत केलं पाहिजे ह्यांनी तर ब्लॉग मध्ये आल्या त्या काय त्यांनी काहीतरी केलं तरच ना सगळी आली नजर फिजर काय हे कलर खेळलीस कस काय आहे तू ते कुणी का लावणार तू तर खेळत नाहीस ना मी खेळत नाही आणि मी रंग लावलेला नाही हा बंद राहायचं थोडं अगं बंद झालं So let's go. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो संगीतला. तर माझी आत्या इतका भारी डान्स करत होती की म्हणजे सांगूच नाही शकत मी. आणि ह्या वयात ती खूप सुंदर डान्स करत होती म्हणून हा मी व्हिडिओ काढला. आणि त्यानंतर आम्ही परत आलो घरी संगीत करून. मग कृतिका काय झोपायचं नाव घेत नव्हती त्यामुळं तिच्यासाठी कुंफू पांडा हे आम्ही सगळे बघत बसलो. आणि तिकडं माझ्या फरमाईशवर मी पप्पाला बोललो होतो की पप्पा मला पोहे खाऊ वाटतात खूप दिवसांनी तर पोहे करा. काय आई रात्रीच्या 12ला पोहे सगळ्यांना खायचे तुझी फरमाईश ओमकारचं खास ओमकारचं चालू होतं नाटक नाही करायचं. एरवी आम्ही म्हणलं ओमकार खात नसतो आता आज ओमकार म्हणलाय ना म्हणून सगळ्यांना खायचं. नाही तर असं खाणार नव्हती का नाही तू नाही खात तू सगळ्यांना नको मला नाही रात्र झाली आज तू बोललास पप्पा पोहे करा ठीक आहे ना मग पप्पाने पहिल्यांदा केलेत माझ्यासाठी तुमच्या काही वाटण्यासाठी संबंध करते. नाही पप्पाच दरवेळेस बनवतात हा पण माझ्यासाठी केलेत ह्यावेळेस येतेच नाही. तुम्ही दिदी पप्पा ओमकार आणि असंच करत करत रात्री 2 वाजले तरी किती काय झोपला नाही. आणि मी झोपून घेतलं. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब.